नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ माळ जपाबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती श्रद्धा आणि भक्तीने ऐकावी. स्वामींच्या नामाचा जप म्हणजे जीवनातील एक दिव्य प्रकाश आहे. श्री स्वामी समर्थांचा नामजप म्हणजे भक्तांसाठी एक दिव्य साधन आहे. हा जप श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीसाठी केला जातो. स्वामींचे स्मरण करण्यासाठी कोणतीही व्यक्ती माळ जप करू शकते. यासाठी जात, धर्म, वय किंवा विशेष पात्रतेची आवश्यकता नाही. मुख्य गोष्ट म्हणजे मनात खरी श्रद्धा आणि चांगली शुद्ध भावना असणे. स्वामी समर्थ महाराज सर्वांसाठी खुले आहेत. त्यांच्या नामाचा जप करणारा कोणीही त्यांच्या कृपेचा लाभ घेऊ शकतो. स्वामींनी स्वतः सांगितले आहे की भक्ती ही सर्वात सोपी आणि प्रभावी मार्ग आहे. आता माळ जप कधी करावा याबद्दल जाणून घेऊया. माळ जपासाठी सकाळची वेळ विशेष शांत आणि शुभ मानली जाते. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा लगेच नंतर मन अधिक शांत असते. शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ आणि साधे कपडे घालून देवासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून जप करावा. सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वीही जप करता येतो. रोज एकाच वेळी जप करण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात नियमितता आणि शिस्त निर्माण होते. गुरुवार हा दिवस स्वामींसाठी विशेष मानला जातो. पौर्णिमा, स्वामींचे जयंती उत्सव किंवा इतर शुभ दिवशी भक्तिभावाने अधिक वेळ नामस्मरण करता येते. अशा दिवशी मन अधिक एकाग्र होते आणि जपाचा अनुभव अधिक गोड लागतो. काही भक्त रोज 2 किंवा 3 माळ जप करतात, तर काही फक्त 1 माळ. महत्त्वाचे म्हणजे नियमितता आणि भाव. आता माळ जप कसा करावा हे सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम स्वच्छ आणि शांत जागी आसनावर बसावे. समोर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो ठेवू शकता. मन शांत करून, डोळे बंद करून किंवा उघडे ठेवून स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर माळ हातात घेऊन प्रत्येक मणीवर नामजप करावा. सोप्या आणि प्रभावी पद्धतीने श्री स्वामी समर्थ असा जप करता येतो. प्रत्येक मणीवर एकदा नाम घेत पुढे जावे. 108 मण्यांची माळ असल्यास 108 वेळा नामस्मरण पूर्ण होते. जप करताना घाई करू नये. उच्चार स्पष्ट, मधुर आणि मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन इकडे तिकडे जात असेल तर हळूवारपणे परत स्वामींच्या नामाकडे आणावे. जप करताना श्वास नियमित ठेवावा आणि शरीरातून तणाव दूर करावा. माळेतील मेरुमणी आल्यावर त्याला ओलांडून पुढे जाऊ नये. पुन्हा जप करायचा असल्यास माळ उलट दिशेने फिरवावी. ही पद्धत भक्तीची शिस्त आणि आदर दाखवते. मात्र त्यात चूक झाली तरी घाबरण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही. भक्ती म्हणजे प्रेम आहे, नियम नाहीत. स्वामी फक्त तुमच्या मनातील भाव पाहतात. जर माळ नसेल तर बोटांनी मोजूनही जप करता येतो. महत्त्वाचे आहे नामाचे स्मरण. कोणी माळ जप करू शकते, स्त्री किंवा पुरुष, लहान मोठे, विद्यार्थी, गृहस्थ, व्यावसायिक किंवा वृद्ध. श्रद्धेने कोणालाही स्वामींचे नामस्मरण करता येते. विशेष विधी, पूजा किंवा कठोर नियम पाळणे आवश्यक नाही. दैनंदिन कामांमध्ये वेळ कमी असेल तरी काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणणेही खरे नामस्मरणच आहे. प्रवासात, कामाच्या ठिकाणी किंवा घरी बसूनही हे करता येते. मुलांनाही लहानपणापासून नामस्मरणाची सवय लावता येते. जप करताना मनात शांतता, सकारात्मकता आणि सद्भावना ठेवावी. जप हा कोणतीही हमखास इच्छा पूर्ण करण्याचा उपाय म्हणून नव्हे, तर स्वामींचे स्मरण, आत्मिक आधार आणि मनशांतीसाठी करणे अधिक योग्य आहे. जपाने मन शुद्ध होते, चिंता कमी होते आणि अंतःकरणात शांती निर्माण होते. नियमित जपाने जीवनात स्वामींची कृपा अनुभवास येते. अनेक भक्त सांगतात की नियमित नामजपाने त्यांच्या जीवनात मोठे बदल झाले, अडचणी दूर झाल्या आणि मन शांत राहिले. शेवटी हात जोडून म्हणावे, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या मनाला शांती, सद्बुद्धी आणि भक्ती द्या. माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि सर्वांना आरोग्य व सुख द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नित्य नामस्मरण करून मन शांत ठेवा. स्वामींच्या नामातच सर्व समाधान आहे. भक्तिभावाने जप करा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर असो. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.